आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे मजेत ना आणि मजेतच राहा। तर बघा आता निमिष गेलेला आहे स्कूलला आणि आमचा तनिष आणखी झोपलेला आहे। तर म्हणलं चला निमिषची बेडरूम आवरून घ्यावं, त्याचं ते बेडशीट आहे ना 8 दिवसाला तर मी चेंज करते सगळ्या रूममधले बेडशीट वगैरे। तर आता इथं माझं बेडशीट वगैरे चेंज करणं चालू आहे निमिषच्या रूममध्ये। आणि निमिषचं रात्रीच त्याचा काला चालू होता की मम्मा आत्ताच तू माझी बेडरूममध्ये बेडशीट टाकून घे दुसरं। पण मला खरं सांगू झोप खूप लागली होती म्हणून मी हे ना बेडशीट टाकलं नव्हतं। पण आता परत मी त्याचं सकाळी बेडशीट टाकून ठेवलं, कारण आणखी रात्री आज रात्री कुरकुर सुरू होईल आमची, म्हणून चला म्हणलं बेडशीट आपलं टाकून घ्यावं। तिथे बेडशीट टाकताना खूप हैराण होतं, ते फोल्डेबल बेड आहे आणि खूप परेशानी होते बघा बेडशीट टाकताना वगैरे कसं। आणि एका साईडनं असं इतकं म्हणजे थोडीशी जागा आहे, अगदी जाता पण येत नाही त्या साईडनं पण बेडशीट हे करताना वगैरे खूप प्रॉब्लेम होतो। आणि जे फिटेबल जे आहेत बघा फिटेड बेडशीट म्हणून आता नवीन आलेत ना मार्केटमध्ये, नवीन म्हणजे झाले त्याला 2-3 वर्ष, ते पण बेडशीट झाला व्यवस्थित बसत नाही व्यवस्थित, म्हणजे असं एका साईडला कसं बसवायला गेलं तर ते बसलं जात नाही, त्यामुळे मी ते आणलंच नाही। आणि त्यानंतर बघा आता त्याचं बेडशीट वगैरे जसं जमेल तसं टाकून घेतलेलं आहे, कारण एका साईडला आम्ही दोरी वगैरे बांधलेला आहे। कधी तर तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ मी शेअर करणारच आहे। एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता निमिषच्या हा फोल्डेबल बेडबद्दल, तर इतका व्हायरल झालेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप थँक्यू। आणि त्याच्यावरती एवढ्या कमेंट आलेत ना, म्हणजे अतिप्रमाणात कमेंट आलेल्या आहेत त्या व्हिडिओवरती। तर खरं सांगते खूप छान आहे। बरेच जणांचं म्हणणं आहे की हायड्रोलिक आहे ते हायड्रोलिक खराब होतं असं तसं भरपूर आहे, पण ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे। आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कोठून बनवलं, त्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्या, पण हो देणार आहे मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे। पूर्ण व्हिडिओ बनवेल ना मी त्याच तुम्हाला पूर्ण त्याबद्दल साधी सिंपल जी आहेत ना सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याचे फायदे तोटे सगळं शेअर करणार आहे। आता इथे बघा निमिषचा बेड वगैरे मी फोल्ड करून ठेवलेला आहे आणि सगळा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण निमिषच्या रूमचं होम टूर देणार आहे। तर निमिषच्या रूमचं टूर जर हवे असेल तर मी कमेंट करून सांगा। अगदी छोट्या आणि किती स्क्वेअर फूटची रूम आहे आणि तेवढ्यात आम्ही कशा पद्धतीने त्याची रूम अरेंज केलेली आहे हे पण मी तुमच्यावर शेअर करेन। चला आता मी आता आंघोळ वगैरे करून घेते, तुम्हाला नंतर भेट। हॅलो फ्रेंड्स, तर बघा आत्ता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता करणार आहे आपले नवरात्रीचा हा दुसरा दिवस आहे। आज दुसरा दिवस आहे, घट बसलेले आहेत ना त्याचा। तर मी लाल कलरचा ड्रेस घातलेला आहे, कारण की आजचा दिवस म्हणजे आजचा हा कलर हा लाल कलर आहे, त्यामुळे आमचा तणू उठलेला आहे आणि ते बसलेला आहे बघा। आता त्याची पण ते आंघोळ वगैरे करेल, आता मला करायची आहे पूजा वगैरे। तर देवीला आपल्या माळ चढवण्यासाठी बघा मी कालच फुलं आणून ठेवलेले होते आणि खरं तर तिळाच्या फुलाचा मान असतो असं म्हणतात, पण मला ना मी ज्या एरियात राहते ना मला तिथे तिळाची फुलंच भेटत नाही आहेत। तर बघूया मी कोथरूड वगैरे त्या साईडला गेली तर मी नक्कीच तिळाची फुलं वगैरे आणणार आहे। आणि डायनिंग टेबलवर बघा हा डायनिंग टेबल असा असतो ना आपल्या घरामध्ये, नुसतं शो असतो तो डायनिंग टेबल, म्हणजे का मी ते सांगते कारण की डायनिंग टेबल बाहेरून काढलं की तिथं ठेवलं जातं, म्हणजे मीच म्हणून आमच्या घरात सगळे तसेच करतात। आणि त्याच्यात जेवण करणं म्हणजे कोणीच करत नाही, खरं सांगायचं मी एकटीच जेवण करते, बाकी सगळे हॉलमध्ये जेवण करतात पण काहीच करू शकत नाही। म्हणतात ना ते शोचं एक पीस घरातलं पाहिजे म्हणतात ना, घराला लुक छान दिसण्यासाठी फक्त डायनिंग टेबल तेवढ्यासाठी झालेलं आहे आजकाल। आणि डायनिंग टेबल कधी कधी त्रास होतं ना डायनिंग टेबलवर, तर निमित्त तिथून डायरेक्ट स्कूल म्हणा क्लासनेसनं आला ना डायनिंग टेबलवर सगळं राडा, बॉटल तिथं टिफिन तिथं, कधी कधी टिफिन ठेवतो तो कधी कधी तिथेच ठेवलेला असतो। म्हणजे हे ना इतकं काय असतं ना डायनिंग टेबलवरती, काही आले की डायनिंग टेबलवर ठेवायचं, दळण करायचं तर डायनिंग टेबल ठेवायचं, पेपर आला डायनिंग टेबलवरती, काही पण झाले डायनिंग टेबल आपला असतो रिकामा असतो ना, मग तिथे रिकामा दिसलं की आपलं इंडियन लोकांना सवय असते। लॉन्ड्रीवाले दादा आलेले आहेत प्रेसचे कपडे घेऊन जाण्यासाठी। तर म्हणलं चला त्यांना पहिला कपडे द्या, खूप सारे कपडे साठलेले होते बघा। आणि कसं होतं माहिती आहे का, साठून खूप सारे, मग मी विचार करते की द्यायचं मग राहून जातं, खूप सारे साठतात आणि रूममध्ये काय मी अंधार वाटत होता, परत मी लाईट वगैरे लावले बघा आता व्यवस्थित क्लॅरिटी दिसत आहे।
असंच होतं बघा. आणि ते भिंती आमच्या व्हाईट आहेत ना, त्यामुळे थोडंसं येतोच प्रॉब्लेम नाही म्हटलं तरी. बरेच जणांचे एक कमेंट पण येते की व्हाईट खूप दिसतं असं. ते रिफ्लेक्शन होतं कॅमेऱ्यामध्ये आणि ते व्हाईट दिसतं कधी कधी. असं उजेड येतो ना आपलं सेफ्टी डोअर म्हणा आणि फ्रेंच डोअर आणि विंडोज मोठे मोठे असतात ना, तर तिथून उजेड येतो आणि तो कॅमेरा चालू असतो आणि भिंतीवर जास्त व्हाईट होतं ना, त्यावेळेस थोडंसं हा फरक पडतोच नाही म्हटलं तरी. बीस है 21 या 20? ओके ठीक है. कब मिलेगा लेकिन? दे देंगे, कल चाहिए ना? कल देते हैं. चलेगा. शाम का सुबह में? शाम को आ जाइए. शाम को यार. कल शाम को आ जाइए. ठीक. दूध ऐसे ही रह जाता है दूध मेरा. घटाची माळ तयार करत असताना लॉन्ड्री दादा आले होते, त्यांना दिलं. आणि बघा ह्या शूटिंगच्या आणि घरातल्या कामात आता दूध घ्यायचं विसरले. दूध संध्याकाळी मी ॲक्च्युली उकळते, त्यामुळे लक्षात येत नाही माझ्या, असं कधी कधी होतं. तुम्हाला हे अगरबत्तीचं दिसत आहे ना, तर त्या अगरबत्तीचं मी मिशोवरून परचेस केलेलं आहे. त्याची शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. कोणाला परचेस करायचं ना, मला तिथे कमेंटमध्ये मला लिंकसाठी तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईन. आणि खरंच सांगते, बाय 1 गेट 1 आहे आणि कमी प्राईसमध्ये आहे ते. तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक देईन. आणि खरं सांगते खूप उपयोगी पडतं ते, नक्की घ्या. उदय उदय सदानंदीचा उदय उदय. आई अंबे मा जगदंबे मा, आई अंबे मा जगदंबे मा. आणि हे बघा किती सुंदर आणि सिंपल स्टँड आहे. त्याच्यात जी काही घाण असते बघा, कारण की आपण जे अगरबत्तीचं लावतो बघा, ते खूप सारं घाण होतं. मग ते एकतर अगरबत्ती 5 ते 6 मिनटामध्ये लगेच ती अगरबत्ती जळून जाते आणि सगळं घाण दिवसभर अख्ख्या आपल्या देवघरावर राहतं. त्यामुळे ते नकोशी वाटतं. त्यामुळे परचेस नक्की करा. आणि हे बघा तुळशीचं काय हालत झालेलं आहे. कधी कधी ना असं वाटतं ना, काय करू काय नाही असं होतं. मला असं वाटतं ना, परदेशात राहत असते ना तर मी खरंच बरं झाले असते. अशी परदेशात राहिल्यासारखीच माझी कंडिशन आता सध्या इथं आहे पुण्यामध्ये. कारण की घरात कोणी नसतं मोठं व्यक्ती, त्यामुळे कोणाला विचारायचं काय करायचं लय मोठा प्रश्न पडतो बघा. त्याच्या परदेश असते ना तर बरं झालं असतं असं वाटतं खूप सारं बघा. तर फ्रेंड्स बघा, खरंच मला समजत नाही आहे तुळस अशी का झालेली आहे. तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तुळस कधी आणलेलं आहे वगैरे त्यावेळेसच. मला नक्की उपाय सांगा. आता इथे बघा कपडे वगैरे म्हणजे लास्ट होतं ते हे केलेलं होतं. त्यानंतर वरती बघा कपडे खूप सारे आता हे झालेले आहेत, म्हणजे वाळायला ठेवलेले आहेत. मी काढणार आहे. खूप सारे कपडे पण वाळू घालायचे आहेत, तुम्ही बघितलंच आहे. खूप सारे कपडे पडलेत वाळू घालायचे वगैरे. 1 2 3 4च आपल्याकडे हे आहे दोऱ्या. नाही म्हटलं तरी भरपूर असे कपडे हातमध्ये बसतात. पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, बसतात मान्य आहे मला, पण कपडे जितके आहेत ना त्यामुळं आपल्याला जास्त लागते आता सध्या दोरी. ठीक आहे चालायचं. हे कपडे थोडेसे आतमध्ये घालेन, त्यानंतर जे आहेत घरातले ते कपडे मी आता वाळू घालेन. चला, आणि उपाय नक्की सांगा तुळस माझी अशी का होत आहे ते. त्यानंतर बघा काल आणली होती भाजी. आणि ही भाजी काय झालं माहिती आहे का, काल मला करायचं फार कंटाळा आलेला होता बघा. आणि त्यानंतर मग मी काय केलं की भाजी तसंच मी बॅग ठेवली. खरं सांग कोथिंबीर मी त्यातनं काढली नव्हती, तशीच ठेवली होती. आणि आता पावसाळ्यानंतर कोथिंबीरवरती एवढं चिखल येतं ना, पण मी अजिबात काढली नाही, मी तशीच ठेवली. कारण की बघा एकटीनंच जीवानं सगळं कामं करायचं मला फार कंटाळा येतो बघा. आणि मी मगाशी तुम्हाला बोललेच
की मी परदेशात राहिल्यासारखी माझी आता सध्या कंडिशन आहे की असं वाटतं ना खरंच त्यावेळेसच परदेशात मी सेटल झाले असते तर बरं झालं असतं. कारण सगळ्या गोष्टी एकटीलाच करायचं, सगळ्या गोष्टी एकटीलाच. असं नाही की हा बाबा कंटाळा आलाय राहू दे बाई कोणी करते असं म्हणणारं पण नसतं ना आपल्याकडे. त्यामुळे ना इतका कंटाळा येतो ना. आणि असं वाटतं ना काही लोकांना वाटते जॉईंट फॅमिली कशाला असतं, पण खरं सांगू का जॉईंट फॅमिली कधीही चांगली असते. माणसाला कधी कधी एक जण काम करते दुसरं बसलं तरी पण जरासं बरं वाटतं. आणि ही ते बघा उठून सुटून स्वतःच करा कामं सगळं, आणि करून धरून पण काय काही काम असतं घरात दिवसभर. चांदीचं घेतलं काय छान आहे, जाऊ द्या हाऊस असते मावशी, घालायचं बाबा आपलं आपली जिंदगी आपण हे करायचंच. होय काय भाव आहे आता, कुठून घेतला तुम्ही? कधी काल आणलं काय सणाचं? आणलं 2-3 दिवस झालं घातलं ना, मग घातलंच नव्हतं मी. मग ते आज बोलल्या घालच नाही हो, घालायला पाहिजे मावशी. आणि ते चालू होतं आमच्या मावशीचं आणि माझ्या गप्पा, ते तुम्ही ऐकल्याच आहेत. तर ॲक्च्युली मावशीने आमच्या पायातलं नवीन आणलेलं आहे आणि मावशींना तेच मी सांगत होते. मावशीमध्ये आता वय झालं आहे, मिस्टर पण नाहीत राहिले, कसं होतं लोक नाव मला कोण लोक काय नावं ठेवतात, लोकांना तेवढंच पडलेलं असतं मला नावं ठेवायचं आणि हे करायचं. त्यापेक्षा तुम्ही बिंदास घालत जावा, तुम्हाला कसं वाटतं तसं जिंदगी जगून घेत जावा म्हटलं. कारण कसं असतं एवढं मेहनत करायचं किती कष्ट असते मावशी लोकांना, आणि लोक काय म्हणतात ह्याच्यावरती. म्हणजे पायातलं खूप सुंदर असं मावशीने घेतलं होतं. आणि कसं असतं एवढं मेहनत करते तर आपण मुलांसाठी करतो, तर मुलांसाठी सगळं करायचं, मग स्वतःसाठी काय नाही का. आणि त्यांचं वय काय असं जास्त नव्हतं बघा, 45पर्यंत असेलच वय. आणि त्यानंतर मग इथे माझे कांदा बटाटा वगैरे ठेवणं चालू आहे. दूध बघा जरा वेळ मी हे करायला बसले होते, भाज्या वगैरे व्यवस्थित हे करायला, तोपर्यंत दूध उतू गेलं माझं. हे असं होतं बघा, काय करावं मला प्रश्न पडतो. तिथं उभं राहायचं पण कंटाळा येतो, त्यानंतर बाकीची कामं राहतात म्हणून थोडंसं दूध उतू गेलं. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय आणि काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.